ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या हद्दपारी विरोधात संतापाची लाट। 20 वर्षांपासून जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला प्रशासनाची हद्दपारीची नोटीस। नांदवडेतील नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन, निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी। सामाजिक चळवळीतून जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला गुन्हेगार ठरवून जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रशासनाचा निर्णय हा सरळ लोकशाहीवरील घाला असल्याची भावना तालुक्यात व्यक्त होत आहे। या निर्णयाविरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। ॲडव्होकेट संतोष मळवीकर हे गेली 20 वर्षे चंदगड तालुक्यातील शेतकरी, मजूर तसेच शाळा, रस्ते, वीज अशा ज्वलंत प्रश्नासाठी लढणारे नेतृत्व म्हणून परिचित आहेत। अशा लढवय्या कार्यकर्त्यांवर 2 वर्षासाठी हद्दपारीची नोटीस बजावणे म्हणजे सत्याच्या बाजूने लढणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचे नागरिकांचे मत आहे। नांदवडे येथील नागरिकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून या कार्यवाही विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। हद्दपारीसारख्या दडपशाहीच्या कारवाया लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या आहेत। अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना गुन्हेगार ठरवणे हे पोलीस प्रशासनाचे कार्य नव्हे तर जनतेला भयभीत करण्याचा प्रयत्न आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले। मळवीकर यांच्यावर दाखल झालेले सर्व गुन्हे हे आंदोलनाच्या संदर्भातील असल्याने प्रश्न सोडवण्यासाठी केलेली कृती गुन्हा कधीपासून ठरू लागली हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। सभेत नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला की हद्दपारीचा निर्णय मागे घेतला नाही तर चंदगड तालुका पेटेल आणि मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल। यावेळी संभाजी मळवीकर, विठोबा कुंठे, दयानंद गावडे, प्रकाश पाटील, नागोजी शिंदे, शंकर गावडे आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।